16वं वर्ष धोक्याचं असं आपलं मराठीत म्हटलं जातं. पण जीवन विद्या मिशन सांगते की 16वं वर्ष हे मोक्याचं. काय? 16वं वर्ष हे मोक्याचं नाहीये, धोक्याचं. का माहितीये? हेच वय आहे की ह्या वयामध्ये तुम्हाला वाईट संगती मिळत असतात. ज्या वाईट संगतीमधून तुम्हाला व्यसन लागत असतात. मग फार कमी वयात तोंडातून धूर काढणे याच्यात प्रत्येकाला अभिमान वाटतो. मी दम मारतो. अरे काय दम मारतो? तुझी दम निघायची वेळ आली. हा, या कमी वयात लोकांना, मुलांना गांजाचा रस यासारखी व्यसनं लागतात. म्हणजे फार तारुण्य आहे. त्या तारुण्यात तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे. त्या वयामध्ये तुम्हाला व्यसनं लागायला सुरुवात होते आणि ही व्यसनं तुमच्या आयुष्याला उद्ध्वस्त करत असतात. कारण मुळात तुम्हाला माहितीच नसतं की तुमचं जे शरीर आहे ते साक्षात परमेश्वर आहे. आपल्या जीवनात सर्वात महत्वाचं काय? आपल्या जीवनात सर्वात महत्वाचं काय? शरीर. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड अजिबात महत्वाची नाही. तुम्ही आज म्हणाल मी याच्यासाठी जीव देते, उद्या तो तिकडे जाऊन मिसळ खाईल, त्याला दुसरी मुलगी भेटेल. कशाला जीव देत आहे? त्याला पण, तिला पण दुसरा मुलगा भेटेल. काय काय माझं माझं तिच्यावर एवढं जीवाप्रम प्रेम आहे. मी माझं त्याच्यावर, मुलगी म्हणते माझं मुलावर एवढं जीवाप्रम प्रेम आहे, मी आई वडिलांना सोडून जाऊ शकते. मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. पर्वतावरून आपण एकत्र जीव देऊ. अरे कशाला जीव देताय? 100 वर्ष आयुष्य आपल्याला दिलंय ना देवाने. नाही जगायचंय का तुम्हाला? आयुष्यात काय म्हणायचं नाहीये का? हे या क्षुल्लक गोष्टी आहेत. आयुष्यात लग्न पुढे करायचंच आहे. लग्न हा एक संस्कार आहे, तो आपल्या संस्कृतीमध्ये दिलेला आहे. ते लग्न वगैरे या सगळ्या गोष्टी होणारच आहेत. पण आता कशाला पाहिजे? हा, मित्र मैत्रिणी असणं हे आत्ताच्या झेनझी पर्यंत ठीक आहे. आता आमच्या वेळी पण एका वर्गात मुलं बसायची. पण पूर्वीचा थोडा काळ होता तेव्हा एवढं पण होतं की मुलाने मुलीशी बोललंच नाही पाहिजे. पण आता शिक्षक पण तुम्हाला सांगू नाही शकत की तुम्ही मुलींशी बोलू नका किंवा मुलांना बोलू नका. कारण आताची जनरेशन शिक्षक लोकांना पण माहिती की बोलतात लोक समोर. परंतु तुम्हाला जो फ्रीडम दिलेला आहे त्या फ्रीडमचा चुकीचा वापर शाळेत केला नाही गेला पाहिजे. आपण इथे मुली पटवण्यासाठी येतो का शाळेत? की मुलांना प्रपोज करायला येतो? आता आलाय जवळ फेब्रुवारी मध्ये 14 तारखेला नेहमीप्रमाणे ग्रीटिंग्स वगैरे चिठ्ठ्या चालू झाल्या असतील आत्तापासूनच. अभ्यास राहिला बाजूलाच. अरे कुठलं ग्रीटिंग घेऊ त्याच्यासाठी? अगं हे चांगलं वाटेल का? 4 मैत्रिणी ग्रीटिंग घ्यायला. अगं आईला कधी एखादं गिफ्ट द्यावं म्हणून 4 मैत्रिणींना नेलत का तुम्ही सोबत? तिचा बर्थडे तुम्ही साजरा केलाय का? छोटसा एखादा गुलाबजामुन नेऊन जरी बर्थडे साजरा केलात ना तर त्या आईला हायसं वाटेल की मला माझी मुलगी काहीतरी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी घेऊन आली. कुठंतरी तुमच्या आई वडिलांनी मोलमजुरी करून, शेती करून जे पैसे कमवलेले असतात त्याच्यात तुम्ही बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला ग्रीटिंग घ्यायला जाता. डेअरी मिल्क सिल्क. अरे कसली सिल्क घेतोयस मित्रा? तुझा इथे तू स्वतःचा काय पत्ता नाहीये, खिशात पैसे नाही आणि तिला डेअरी मिल्क सिल्क. सगळ्या ह्या आकर्षणाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला जे प्रेम वाटतं ते एक फक्त आणि फक्त आकर्षण आहे. इट्स अ अट्रॅक्शन. इट्स अ लॉ ऑफ अट्रॅक्शन. या वयामध्ये आल्यावर तुम्हाला वाटणारच मी 100 वेळात मिरर मध्ये बघायचं. माझ्या वेळी स्पाइक स्टाईल होती केसांची. हा एवढा हार्ड जेल घ्यायचो आणि लावायचो. मी 10वीला असताना सांगतो. ते होतच ना, तुम्ही त्या वयातच आहात. या वयामध्ये आल्यावर प्रत्येकाला वाटतं सुंदर दिसावं. वाटतं की नाही? मला तर वाटतं बाबा हँडसम दिसावं. तुम्हाला नाही वाटत? अरे वाटतं की नाही? हो की नाही बोला. वाटतं की नाही? बरोबर ना? 10वीतली 9वी-10वीतली मुलं 100 वेळा बघणार केसात फिरवून. आता कुठला तो बुलेट की मुलेट कट आलाय. विराट की मारला ह्या बाई, सेम फोटो असंच पाहिजे बाई मला. हा, नाही तर दुसरा कट मला जमत नाही. मग शाळेत पार शिक्षकांचा मार खातील पण याला मुलेटच पाहिजे. हो दे वार केसावर. पण या गोष्टी असताना अजिबात महत्वाच्या नाहीयेत. विराट कोहलीचे मिलियन्स मध्ये इंस्टाग्रामवर फॉलोअर्स आहेत. त्यांनी एक पोस्ट टाकली तरी तो करोडो रुपये कमवतोय. पण तो जेव्हा
त्यांनी सुरुवात केली, सकाळी 5 वाजता उठून तो प्रॅक्टिस करायचा. आज त्याला जग बघतंय. तुमच्या मुलेट कटला कोण बघणार आहे दोंडाईच्या मध्ये? फक्त तुमच्या असतील दर्दी लोक तेच बघतील. बाकी तुम्हाला कोण? तुमच्या सरांनी तरी कधी तुम्हाला विचारलं का अरे भारी कट मारला रे, छान दिसतो? नाही. कोण तुमचे केस बघणार आहे? त्यांना अभ्यास, त्यांचा सिलेबस त्यांना पूर्ण करायचा असतो. मुलांना योग्य मार्गदर्शन कसं करता येईल याच्यावर त्यांचं फोकस असतं. तुम्हाला शिस्त कशी लावता येईल याच्यावर फोकस असतं. तर सगळ्यात गोष्ट महत्वाची लक्षात घ्या की आपल्या जीवनात सर्वात महत्वाचं आहे ते शरीर. आणि या शरीराला आपण काय दिलं पाहिजे? योग्य व्यायाम, पोषक आहार. सिगरेट, तंबाखू, गुटखा या गोष्टी आता देणं, आता काय आयुष्यात कधीच देणं चुकीचं आहे. कारण की शरीर साक्षात परमेश्वर असं सद्गुरू म्हणतात. कोणाकोणाच्या घरी गणपती बाप्पा बसतात? जबरदस्त. सर्वांसाठी आपण टाळ्या वाजवूयात. गणपतीला आपण काय देतो? हा, म्हणतात तुमच्या इथे? कसे लागतात? काय काय टाकतो आपण त्यात? चला चला, म्हणजे बऱ्यापैकी मोदक खाणारी माणसं आहे इकडे वर्ग. कोकणामध्ये मोदक खूप, मला मोदक स्पेशली खूप आवडतं. तर गणपतीला आपण काय देतो? मोदक देतो ना. काय देतो? मोदक. म्हणजे गणपतीचं काय असतं? नैवेद्य असतं. काय आपण का देतो? की गणपतीला मोदक आवडतात म्हणून, बरोबर. आणि मग तो गणपती मोदक खातो, बरोबर की नाही? मग ते मोदक कोण खातो? आपण खातो ना. मग आपल्याला हेच तुम्हाला मला सांगायचं मित्रांनो, की आपल्याला एवढं कळतं की ज्या गणपती बाप्पाला आपण बसवतो, त्या मूर्तीचं आपण स्मरण करतो, त्याच्या समोर आपण मोदक ठेवतो. मग आपलं हे शरीर साक्षात परमेश्वर आहे. या शरीराला आपण काय देतो? सिगारेट, तंबाखू, गुटखा त्या गोष्टी. आपले शरीर साक्षात परमेश्वर आहे, त्या शरीराला आपण काय देतो? असले नैवेद्य देतो का? तर गणपतीला आपण जर नैवेद्य देताना हा विचार करतो, तर आपण आपल्या शरीराला काय दिलं पाहिजे ह्याबद्दल आपण किती विचार करायला हवा मित्रांनो? करायला हवा की नको? जर कुणाला व्यसनं लागलेली असतील, मी म्हणत नाही तुम्ही व्यसनी आहात. तुला काय बोलायचं मित्रा? 1 2 3 4 5 6 9 ह्या लांगेतून 9वा विद्यार्थी. हा, जर कोणाला व्यसनं लागलेली असतील तर व्यसनं आजपासून सोडा. मी कुणाला काय विचारणार नाही वैयक्तिक तुम्हाला कसलं व्यसन आहे का काय, किंवा मला सरांनी पण नाही सांगितलं की शाळेतल्या मुलांना व्यसन वगैरे लागितलेले. मी एक जनरल मुद्द्यावर तुम्हाला सांगतोय की ह्या वयामध्ये व्यसन लागणं ही फार चुकीची गोष्ट आहे. आणि मला माहिती आहे, मी आज जरी सांगितलं तरी तुम्ही काय ते लगेच सोडाल असं आहे का? सोडलंच पाहिजे लगेच, कारण की ही योग्य वेळ आहे. तुमचे कुठेतरी पुण्य आहेत म्हणून आज ही जीवन विद्या मिशनची मंडळी इथे उपस्थित आहे आणि आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो या गोष्टींचं योग्य वेळी. 9वी 10वी हा तुमचा खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे. हे जेव्हा तुम्ही 9वीत आला असाल तेव्हा तुमच्या शिक्षकाने सांगितलेलं असेलच, त्यात काही मात्र शंका नाही. शालेय शिक्षण संपवून तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी आता पुढे जाणार आहात की नाही जाणार आहात? की बा तपास असं करायचं आहे का तुम्हाला? नाही ना. आयुष्यात काहीतरी मित्रांनो गोल ठेवला पाहिजे. 300 वर्षापूर्वीचा काळ होता, वैभवाचा पूर्णचंद्र महाराष्ट्रात चांदणी शिंपित होता. तितक्यात घात झाला, घोड्यांच्या डाफांचा आवाज कडाळला, तलवारांची आणि हत्यारांची पाते झळाळली. जिथे मंत्र पुष्पांची वृष्टी होत होती तिथे मांस खंडांची वृष्टी होऊ लागली. ज्या महाराष्ट्राच्या मातीनं 300 वर्षापूर्वीचं बिलवरी साम्राज्य पाहिलं, ती माती मुघलांच्या आक्रमणानं रक्तबंबाळ झाली होती. अशा या मातीला मुघलांच्या आक्रमणातून सोडवण्यासाठी एका स्वराज्याच्या ठिणगीनं जन्म घेतला आणि तीच ठिणगी पुढे एका दिव्याच्या रूपानं प्रगटली आणि तोच दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला. तेजस्वी आणि ओजस्वी प्रभू शिवाजीराजा. म्हणजे कोण? म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज की. जोरात आवाज आला. धन्यवाद. याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. आयुष्यात आपल्या काहीतरी ध्येय असलं पाहिजे. फार कमी वयात छत्रपती शिवाजी महाराजांनी
44 तुम्ही वाचलेलाच असाल की क्षुल्लक मावळ्यांना घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली की नाही शपथ? किती वय होतं? फार कमी वय होतं महाराजांचं. आणि या सर्व मावळ्यांना घेऊन त्यांनी दिल्लीचं तख्त राखणारा औरंगजेबाला ढुशी दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणजे ते व्यक्तिमत्व किती स्ट्रॉंग असेल याची तुम्ही कल्पना केला. जीवन विद्या मिशनचे 3 दैवत आहेत: छत्रपती शिवाजी महाराज, श्रीकृष्ण आणि आर्य चाणक्य. अखंड हिंदुस्थानाचं हे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्याला सर्वच गोष्टी शिकायला मिळतात की आयुष्यात आपण काहीतरी ध्येय ठेवलं पाहिजे. त्यांच्या आयुष्यात ध्येय काय होतं की हे हिंदवी स्वराज्य व्हावं, हे त्यांच्या आईने त्यांना सांगितलं होतं, आई जिजाऊंनी त्यांना सांगितलं होतं. आणि या हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी मग मुघलशाही असो, कुतुबशाही असो, निजामशाही असो, ब्रिटिश असो, पोर्तुगीज असो, इंग्रज असो, सर्वांशी त्यांनी सामना केला. सर्वांच्या शिरावर बसून त्यांच्याशी युद्ध करून ते स्वतःला खंबीर नेतृत्व त्यांनी सिद्ध केलं. असेच नाही उठले आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं की मी छत्रपती म्हणण्याचा मला छत्रपती लोकांनी छत्रपती महाराजांना म्हणायला भाग पडलं, कारण की त्यांनी रयतेचा विचार केला, जनतेचा विचार केला. ज्या रयतेवर जुलूम होत होता निजामांकडून, कुतुबशाहीकडून, त्यांच्यावर अत्याचार होत होता, या सर्वांमधून त्यांना वाचवलं आणि स्वतःला सिद्ध केलं. तर तुम्हाला वाटत नाही की मला सिद्ध केलं पाहिजे की आई वडील आपल्याला जेवायला देतात म्हणून तेवढं जेवायचं आणि आपलं आया दिन पैसा म्हणजे जो दिन आहे तसंच घालवायचं. येतोय ये रे मरे मागल्या म्हणजे जसं चाललंय तसंच जीवन घालवायचं. शिक्षण घेणं हे सर्वच करतात. आयुष्यात तुम्ही वेगळं काय करताय? तुम्ही आयुष्यात जेव्हा बाहेरचं अवांतर वाचन चालू कराल, काहीतरी सर्व गोष्टी कराल, तुमच्या आयुष्यातलं ध्येय तुम्ही मित्रांनो जेव्हा ठरवाल तेव्हाच तुम्ही आयुष्यात कुठेतरी पोहोचू शकाल. तेव्हाच सद्गुरू श्री वामनराव म्हणतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचं शिल्पकार. जर तुम्हाला मार्गच माहिती नाही, जर तुम्हाला रस्ताच माहिती नाही, कुठे जायचं आहे, दिशाच माहिती नाही, तर तुम्ही कुठल्या रस्त्यावर चालणार? तुम्हाला जर स्वतःचं ध्येय ठरवायचं असेल तर ते ध्येय पहिलं तुम्ही तुमच्या वहीवर लिहून काढा. त्या पेपरावर तुम्ही ते ध्येय लिहून काढा की मला आयुष्यात काय बनायचं आहे. मास्टर शेफ बनण्याची कोणाची इच्छा नाही का? एखादी मुलगी जर स्वयंपाकात चांगली असेल तर आज तुम्हाला माहिती असेल ज्या सोशल मीडियावर तुम्ही एवढा वेळ घालवता, तर यूट्यूब चॅनलवर तुम्ही तुमचं एखादं चॅनल क्रिएट करून स्वतःचा स्वयंपाकाचे व्हिडिओ टाकून तुम्ही त्याच्यावर ते यूट्यूब नंतर मॉनिटरिंग होतं, त्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पैसे सुद्धा येतात. या सर्व गोष्टी आहेतच, पण हे कधी तुमचा अभ्यास सांभाळून ह्या गोष्टी करायच्या आहेत. नाहीतर तुमच्या इंस्टाग्रामच्या रील, माझे आतापासून फॉलोवर सूरज चव्हाण सारखे लोक अपवाद आहेत. माहिती आहे ना सूरज चव्हाण? हा, गोलीगत. तुम्ही तेवढंच घेणार गोलीगत. सूरज चव्हाण करतो मी पण गोलीगतच्या रील बनव. अरे नाही, त्याची परिस्थिती तशी होती. तुम्ही शाळेत येत नाही, तो शाळेत गेलाय का? नाही ना. पण सूरज चव्हाण तुमचा आदर्श असला पाहिजे ना. त्याच्या कलेचा आदर्श घेऊ शकतो की तो काहीतरी कला वगैरे सगळी चांगली प्रेझेंट करतो, नाही असं नाही. पण शिक्षण तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे. ध्येय असं आत्तापासून तुम्ही ठरवलं पाहिजे. एक तुम्हाला सुंदर उदाहरण देतो आहोत आमच्या जीवन विद्या मिशन मधलं एका मुलाचं. 7वी-8वी मध्ये असताना त्यांनी, मी आता जसं बोलतोय तसंच आमच्या सद्गुरू श्री वामनराव पै असेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते आणि सहज बोलले की मला आता माझ्यासमोर IAS आणि IPS बसलेले दिसत आहेत आणि ही भावी पिढी उद्याचं या जगाचे IAS IPS होणार आहे. तो विचार त्या मुलाने धरला, नुसताच धरला नाही, त्यांनी तो आचरणात आणायला सुरुवात केली. त्याच्याबरोबर त्यांनी प्रयत्न म्हणायला सुरुवात केली आणि त्याच्या आईने ही जी प्रार्थना आहे, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही प्रार्थना त्याची आई रोज म्हणायची आणि त्याच्या आईने एक व्हिज्युअलायझेशन सुरुवात केली. त्याला व्हिज्युअलायझेशन टेक्निक म्हणतात. त्यांनी काय केलं की माझा मुलगा मोठा IPS ऑफिसर झालेला आहे आणि मी त्याला पेढा भरवते, असा फोटो
न्यूजपेपर वर्तमानपत्रात आलेला आहे. हा विचार त्याची आई रोज करायची, रोज व्हिज्युअलायझेशन करायची आणि हाच विचार करत तो फोटो बघायची. त्या पद्धतीने ती जसं करत होती, तिचं त्याच्या बाजूने प्रयत्न चालू होते. मुलगा अभ्यास सुद्धा तेवढाच ताकदीने करत होता, प्रयत्न सुद्धा तेवढ्याच ताकदीने करत होता. सद्गुरू सांगतात, प्रयत्न ही रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ. कारण प्रयत्नामध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्याला ते तुम्हाला सर्व काही मिळवून देऊ शकतं. त्याचे प्रयत्न सुद्धा चालू होते. ही विश्व प्रार्थना सुद्धा ती म्हणत होता. म्हणता 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 त्यांनी मनाशी एक विचार धरलेला की मी या देशाचा IPS ऑफिसर होणार. हा विचार त्याच्या अंतर्मनामध्ये गेला आणि कालांतराने त्यांनी परीक्षेला सामोरं गेला. स्पर्धा परीक्षा त्यांनी दिल्या आणि कालांतराने इंडियामध्ये त्यांनी सगळ्यात यंगेस्ट ऑफिसर झाला, IPS ऑफिसर वैभव निंबाळकर. हे केवळ मात्र शक्य होऊ शकलं ती सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या तत्वज्ञानामुळे. त्यांनी केलेले प्रयत्न आणि ही विश्व प्रार्थना जी शाळेमध्ये रोज म्हटली जाते. म्हणजे नुसते प्रार्थना म्हणून तुम्ही परीक्षेला जाल तर तुम्ही पास नाही होणार. तुम्हाला अभ्यास करणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यांनी अभ्यास सुद्धा तेवढाच महत्वाचा केला. आज ते CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स ही एक फोर्स असते आपली. म्हणजे जेव्हा आर्मी इंडियन आपली आर्मी कार्यरत नसते तेव्हा ही फोर्स काम करते. राखीव आर्मी म्हणून हे CRPF काम करतं. त्याचे आज ते DIG आहेत. कोण आहे? DIG आहेत. म्हणजे त्या तुकडीचं सेकंड पद. IG त्यांच्यावरती असतो, त्यांच्यानंतर येतं DIG. एवढ्या कमी वयात ते आता 10 वर्ष झाले IPS होऊन आता ते DIG झाले आहेत. आसाममध्ये त्यांनी त्यांची रिक्रुटमेंट झालेली होती. तिथे सुद्धा त्यांनी उत्तम काम केलं. त्यांच्या पायाला गोळी लागली आणि ते काम करत असताना जो काही तिथे नक्षलवाद होता ते मिटवत असताना त्यांच्या पायाला गोळी लागली. तिथे सुद्धा ही प्रार्थना त्यांच्या कामी आली. जिथे मित्रांनो तुम्हाला पैसा कामी येत नसतो तिथे पुण्य कामी येत असतं. ही प्रार्थना केवळ मात्र याच्यासाठी म्हणायची असते की हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. त्याचा जो रक्षण कर हा शब्द आहे ना तो पूर्वी प्रार्थनेत नव्हता. पण वन्स अपॉन अ टाइम एकदा मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले तेव्हा सद्गुरू त्यांनी त्यांच्या मनामध्ये विचार आला की हे जे बॉम्ब ब्लास्ट झालेले आहेत त्या बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि मग तो रक्षण शब्द या विश्व प्रार्थनेमध्ये घेतला गेला. ते की रक्षण सर्वांचं व्हावं. सर्वांचं रक्षण म्हटलं की तुमचंही रक्षण त्याच्यामध्ये आपसूक होतं. आणि ही जी विश्व प्रार्थना आहे हा एक विचार आहे. म्हणून सद्गुरू सांगतात विचार बदला तसं नशीब बदलेल. विचार बदलले तर मित्रांनो तुमचं नशीब बदलेल. विचार हा तुमच्या जीवनाचा सर्वात मोठा सम्राट आहे. जीवन हे एक संघर्ष आहेच, ते कोणाला चुकलेलं नाहीये. प्रभू श्री रामाला सुद्धा 14 वर्षाचा वनवास सहन करावा लागला. तो त्यांनी केला. तो संघर्ष त्याच्या आयुष्यात होता, तो त्यांनी स्वीकारला. त्याचप्रमाणे विचार हा तुमच्या जीवनाला आकार देतो. कसा देतो? निसर्ग नियमांप्रमाणे हा विचार तुमच्या जीवनाला आकार देतो. आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचा निसर्ग नियम कोणता? तर क्रिया तशी प्रतिक्रिया. कोणता? क्रिया तशी प्रतिक्रिया हा आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचा निसर्ग नियम आहे. ऍक्शन अँड रिॲक्शन इक्वल अँड अपोजिट असं न्यूटन सांगतो. त्याच्याही पुढे अभ्यास करून सद्गुरूंनी सांगितलं ऍक्शन अँड रिॲक्शन इक्वल अँड अपोजिट तर आहेच, पण मल्टिप्लाइड अँड मॅग्निफाइड. जेव्हा एखादी कृती तुम्ही करत असता ती कृती केल्यानंतर तुम्हाला त्याची रिॲक्शन ही निसर्ग नियमांप्रमाणे मिळणारच. एखादा चेंडू तुमच्या हातात आहे, तो चेंडू तुम्ही भिंतीवर मारलात तर तुमच्या हातात दगड येईल, बरोबर ना? काही बॉल येईल, चेंडू येईल, बरोबर येईल की नाही हातात? आणि दगड मारलात तर काय येईल? दगड येईल हातात? दगड कसे म्हणताय?
प्रत्येक गोष्टीच्या मागे विज्ञान पण आहे की नाही? बरोबर ना. पण चेंडू मारला तर चेंडू आपल्या हातात येतो, बरोबर. एक चेंडू मारला तर किती येतात? एकच येतो. मग ऍक्शनला ती काय झाली? रिॲक्शन. आता तुमच्या शाळेच्या परिसरात बरीच आंब्याची झाडं आहेत की नाही आहेत? नाही आहेत. म्हणजे तुम्ही नक्कीच शाळेचा पूर्ण परिसर फिरला. पण तुम्ही आंब्याची झाडं बघितलेली आहेत, आंबे तुम्ही खाल्लेले आहेत. आंब्याची एक कोय लावली किंवा बी लावली तर त्याला झाड येतं, वृक्ष तयार होतं, फांद्या येतात, मोहर येतो, त्याला आंबे येतात, बरोबर. एक बी लावली, किती सारी फळं आली? भरपूर फळं आली, बरोबर. इथे कृती काय झाली? आंब्याची बी लावण्याची कृती झाली, बरोबर. त्याची रिॲक्शन काय मिळाली? झाडाला खूप सारी फळं आली, बरोबर की नाही? तर इथून मला तुम्हाला या उदाहरणातून मित्रांनो एकच सांगायचं आहे की ऍक्शन आणि रिॲक्शन हा निसर्गाचा फार नियम आहे. पण तो फक्त आंब्याच्या झाडाच्या बाबतीत अप्लाय होतो का? नाही. तर यामध्ये जर गरम कुणाला होत असेल, थोडे स्वेटर काढून घ्या, कम्फर्टेबल व्हा सगळे कम्फर्टेबल व्हा, ज्याला ज्याला गरम होतं. लगेच तुमच्याकडे फक्त 20 सेकंड आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बस. आता कोणी स्वेटरच्या भानगडीत पडू नका. कम्फर्टेबल झाले सगळे? ओके. तर आपण ऍक्शन आणि रिॲक्शन ह्या निसर्ग नियमांवर होतो. जेव्हा आपण ही कृती करत असतो, याची प्रतिक्रिया एक फार महत्वाचं आहे तुमच्या जीवनात. याच्यावर तुमचं लाईफ आहे. मुलींनो नीट आहे का? ते ब्ल्यू हुडी मध्ये जी मुलगी आहे, डोक्यावर टोपी घेतलेली आहे, त्या दोघींमध्ये काय चाललंय चर्चा? तुम्हाला आवडत नाहीये का? भूक लागले? माझ्या खिशात केक आहे, देतो तुम्हाला थोडा. आता थोडंसं शांत बसा. हे तुमच्या खूप महत्वाचं आहे, ते तुम्हाला सांगतोय. आपण खूप महत्वाच्या टॉपिक वर आलेलो आहे. क्रिया तशी प्रतिक्रिया हा खूप महत्वाचा निसर्ग नियम आहे. 9वी 10वीतल्या नाही, पूर्ण आयुष्यभर तुम्हाला कामी येणार आहे. की ह्या निसर्ग नियमांवरून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही जे सुख किंवा दुःख इतरांना देता, ते न चुकता बुमरँग होऊन तुमच्यापर्यंत सहस्त्रपटीने परत येत असतं. कसं? सहस्त्रपटीने. म्हणजे सर तुमच्या वर्गात आले, बरोबर की नाही? मग XYZ सर आले, मग ते गेले की त्यांच्या नावाने मस्करी करायची, बरोबर की नाही? आता एखादे सर तुम्हाला मारतात, त्यांना काय हाऊस म्हणून तुम्हाला नाही मारत ते. तुमची कृती पण तशी असते ना. तुम्ही जर वर्गात तबला वाजवत बसलात बेंचवर लेक्चरला चालू असताना, तर तुम्हाला चढीचाच मार मिळणार. तिथे येऊन काय तुमचं कौतुक होणार का? नाही होणार ना. ऍक्शनला ही रिॲक्शन मिळतच असते. कंपासवर बेंच वाजवतात मित्र पेन घेऊन. कधी ती कंपास तुम्हाला, ठीक आहे तुम्ही फावळ्या वेळेत ह्या गोष्टी करता, ती तुमची आवड असेल, वेगळी गोष्ट आहे. पण लेक्चर चालू असताना या गोष्टी करत असाल, मधीच काहीतरी वेगळ्या कुरकुड्या काढत असताल, मधीच कोंबड्या प्राण्यांचे आवाज, कोणाला येतात आवाज काढता? हा, कोण आहे मनीष? ये बाबा मनीष पुढे. हा, तुला येतात आवाज? अरे ये ना, मी तुला काय हे नाही करत आहे. देवराजसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. बोल, काढ एखादा आवाज. अरे काढ, बिंदास काढ, इथे आपला प्लॅटफॉर्म आहे. चला बसा. असू द्या. ऍक्च्युली आम्हाला गुन्हेगार शोधायचा होता आज, की वर्गात आवाज कोण काढतो, पण तो आम्हाला भेटला नाही, कारण बदलाच गुन्हेगार बनवतात. हीच परिस्थिती ना या बाहेरच्या समाजात सुद्धा होत असते, की मी तर काय केलंच नाही, पण माझ्यावर आरोप आला, माझ्यावर इल्जाम लागला. हे का होत असतं? तुम्ही जे ऍक्शन रिॲक्शन करता. आज मनीषच सगळ्यांना गावला. का गावला? कारण तो वर्गात सर्वांची घेत असतात. बरोबर की नाही? सर्वांची मस्करी करत असतात, म्हणून आज मनीषची मस्करी झाली आणि सर्वांसमोर झाली, बरोबर. ऍक्शनला काय मिळालं मनीषला? 1 नंबर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांना. तर हे लक्षात ठेवा, तुमची प्रत्येक कृती ही
निसर्ग नियमाप्रमाणे मोजली जात असते. तुमचा प्रत्येक कृती हा तुमचा विचार आहे. तुम्ही सरांबद्दल आहे ना मागून पुढून, मॅडम बद्दल मागून पुढून टंगळटिवाळी कराल. भले ते सरांना ऐकायला जात नसतील, पण तुमचे जे विचारांचे वाईब्स आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. कधीतरी एकाच विद्यार्थ्याला दिवसातून सगळ्या शिक्षकांकडून मार मिळतो. असं बघितलंय का तुम्ही? हो म्हणतात मुलांनी जास्त मार खातात. हे होतं का होतं? कारण की कधीतरी त्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्याबद्दल चुकीचा विचार केला गेला असेल. मग त्याच्याकडून तो अभ्यास होतोय, मग ती वेळ त्याच्यावर येते मार खाण्याची किंवा काही चार गोष्टी ऐकण्याची. तुम्हाला केवळ मात्र कधीतरी एखादी छडी मारली जाते, ती तुम्हाला शिस्त लागावी म्हणून, ना की सरांना काही त्याच्यामध्ये शौर्यार्थ केल्यासारखं वाटतं. तर तुम्हाला संस्कार मिळावेत, तुम्हाला चांगलं शिक्षण मिळावं. मला तर हेही कळलं की आई वडिलांपेक्षाही शिक्षक आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. आई वडील, आपल्या आई वडिलांशी आपण कृतज्ञ राहिलंच पाहिजे, पण तुमच्या शिक्षकांबरोबर पण तुम्ही कृतज्ञ राहा. का राहा? कारण की तुम्ही जवळपास दिवसातले 6 ते 7 तास त्यांच्याबरोबर घालवत असता. ते त्यांचा वेळ, आता तुम्ही म्हणाल हा शिक्षक लोकांना काय पगार मिळतो, शाळेत येतात तर. अरे पण त्यांचं विद्यार्थी घडवणं हा फार महत्वाचा रोल आहे. या राष्ट्राचं नागरिक घडवणं हा फार महत्वाचा रोल आहे. तो त्यांच्या जीवनामध्ये ते करत असतात आणि ती ही नोकरी सांभाळून तुम्हाला काही चांगल्या गोष्टी देता येतील तो देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपल्या शिक्षकांप्रती आपण सर्वांनी कृतज्ञ असणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? कृतज्ञ असलं पाहिजे की नसलं पाहिजे, आणि राहायलाच पाहिजे तुम्ही. आणि जेव्हा तुम्ही राहाल तेव्हा तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी शिक्षकांकडून निसर्ग नियमांप्रमाणे आपोआप मिळतील. कशा मिळतील? आपोआप. तुम्हाला कळणार पण नाही की आमच्या बरोबर हे शिक्षक एवढे प्रेमाने का वागतायत. तुम्ही फक्त शिक्षकांसाठी बलगतची साधना करा. आता सगळ्यांनी असे समोर हात करा. बरोबर? जे शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांसोबत शिक्षकांसाठी आता आपण बलगतची साधना घ्यायची. ठीक आहे, सर्वांनी हात समोर करा. छडी नाही मारत या. मी बोलेल ते मागून बोलायचं. देवा ह्यांचं भलं कर, देवा ह्यांचं भलं कर, देवा ह्यांचं भलं कर, देवा ह्यांचं कल्याण कर, देवा ह्यांचं कल्याण कर, देवा ह्यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा याचा संसार सुखाचा कर, देवा यांचा संसार सुखाचा कर. आता सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता एक आपण मजा करूया. खरं सांगा, कुणाला हे मनापासून वाटलं? मनापासून ही प्रार्थना, हे बलगतची साधना कोणी केली? बर, ठीक आहे. ज्यांनी मनापासून केली ना त्यांचे एक्सप्रेशन मी बघितले. ठीक आहे, असो. पण ही नुसतीच ओटातून नाही, पोटातून आली पाहिजे. मुलांचा आवाज तरी येत होता, मुलींकडून आवाजच आला नाही. हा, बोलत होता. थांबा, आता परत मुलींनी बोला जोरात. मुलांनी बोलू नका. मुलींनी इकडे हात करा, मुलांकडे हात करून बोला. का तू त्यांच्याबरोबर दुश्मनी आहे का? हा, अरे भाव म्हणून करा. करा करा, चकचक नाही, करायला लागेल. कारण त्यांना पण सांगा करा. चला बोला, सगळ्यांनी करा. तिकडे इकडे इकडे मुलांकडे करा पटकन. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांची भरभराट होऊ दे, देवा यांची भरभराट होऊ दे. आता काही मुलींनी केलंच नाही इकडे. म्हणजे बघा, तुमच्या अंतर्मनाचा जो पॅटर्न आहे
तुम्हाला मनापासून वाटतच नाही समोरच्याचं भलं झालं पाहिजे, एवढा तुमचा त्याच्याबद्दल द्वेष निर्माण झालेला आहे. ठीक आहे, तर हा द्वेष थोडा कमी करण्याचा प्रयत्न करा. आपण एका शाळेत शिकतोय, मुलगा मुलगी हा भेदाभेद आपल्यात ठेवू नका. एकमेकाशी चांगल्या संगतीत राहा, एकत्रितपणे अभ्यास करा. या गोष्टी करणं फार महत्वाचं. आता मुलं मुलींकडे बघतील म्हणजे हात मुलींकडे करतील आणि मलकाची साधना करतील. चला, शब्दशः अर्थ घेऊ नका, सुरुवात करूया पटकन. तू माणूसच आहेस ना? माणूस आहे ते. आता मी एकच बोलेल, जे स्वतःला माणूस समजतात त्यांनी करा. चला चला, माणूस म्हणजे काय? ज्याला बुद्धी आहे, त्याला कळतं बोललेलं समोर. देवा यांचं